NG इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल माणिक चौक सोलापूर ही मोबाईल शॉपी रात्रीच्या सुमारास फोडून दुकानातील मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व कानातील इयरपॉड चोरी झाल्याबाबत फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 374/2044 भादवी कलम 380 454 457 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदरचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर शहर, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 यांनी गुन्हे शाखेचे व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथक तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक यांना दिनांक 17 जून 2024 रोजी खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सोलापूर पुणे हायवेवरील बंद पडलेल्या राहुल उंदाई शोरूम जवळ थांबला आहे। त्यामुळे सदर बातमीची शहानिशा करून कारवाई करण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, शंकर धायगुडे त्यांचे तपास पथकासह सदर ठिकाणी जाऊन बातमीतील संशयित इसमास ताब्यात घेतले। त्यावेळी त्यांच्याकडे चौकशी करता मोबाईल विक्री करणाऱ्या सदर संशयित इसमाचे नाव कासिम उर्फ सोहिल शफीक शेख, वय 27 वर्ष, राहणार 92 सिद्धेश्वर पेठ, पटेल किराणा शॉपच्या समोर सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्याकडे अधिक चौकशी करता सदरचे चोरीचे मोबाईल त्याचा मित्र नामे मोबाईल दुकान फोडणारा इसम जमीर रफिक बागमान, वय 34 वर्षे, राहणार लक्ष्मी मार्केट सोलापूर याने MG इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात चोरी करून त्याची विक्री करण्यासाठी त्याच्याकडे दिले असल्याचे सांगितले। त्यामुळे कासिम उर्फ सोहेल शफीक शेख याच्या ताब्यातून चोरीचे एकूण 24 मोबाईल फोन, 4 स्मार्ट वॉच, 10 कानातील इयरपॉड असा एकूण 2,44,909 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर नमूद गुन्ह्यात वर नमूद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास फौजदार चावडी पोलीस स्टेशन करीत आहे। नमूद दोन्ही आरोपी हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत।